नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक नवीन भाग घेऊन आलेलो आहोत। तो भाग म्हणजे एक आपल्या समोर थेरम आहे, त्या थेरमचा आपण अभ्यास करणार आहोत। त्या थेरमला बघा बोर्डवर त्या थेरमचं नाव पूर्णपणे लिहिलेलं आहे। त्याला शॉर्टकट मध्ये कोणता थेरम म्हणतात, बीपीटीचा थेरम म्हणतात। हा थेरम मी तुम्हाला पुस्तकातून वाचून दाखवेल आणि तो एक्सप्लेन करेल। त्याचबरोबर आपल्या स्लाइडवर तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सुद्धा तो थेरम बघायला मिळणार आहे। तर आता बघा या थेरम मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे। थेरम आपल्याला असं सांगतो का इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersect the remaining side in two distinct points, then the line divides the sides in the same proportion। आता बघा आपल्याला याच्यामध्ये असं सांगितलेलं काय एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलच्या एका साइडला एक लाईन जी आहे म्हणजे रेषा जी आहे ती समांतर आहे आणि ती उरलेल्या दोन बाजूला भिन्न बिंदूत छेदते, म्हणजे इन टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, छेदते। तर ती रेषा त्या बाजूला कशी विभागते, प्रमाणामध्ये विभागते, हे आपल्याला सिद्ध करायचे। आता बघा मग हा थेरम सिद्ध करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर एक ट्रायंगल काढून घ्यावा लागेल आणि तो जो ट्रायंगल आहे तो कशा पद्धतीने असणार तर बघा या पद्धतीने आपल्याला एक असा एक मोठा जो ट्रायंगल आहे तो काढून घ्यायचा आहे। एक मिनिट, खालची ओळ थोडीशी वाकडी झालेली आहे, तिला सरळ करून घेतो। पण मी या ट्रायंगलला एबीसी नाव देतोय आणि एक जी लाईन आहे ती लाईन ट्रायंगलच्या कुठल्याही एका साइडला समांतर काढायची, म्हणजे पॅरलल काढायची। मग पॅरलल काढण्यासाठी आपल्याला एक बाजू निवडावी लागेल। आपण याच्यामध्ये एसी एबी निवडू शकतो, एसी पण बाजू बीसी पण निवडू शकतो आणि एसी बाजू सुद्धा निवडू शकतो। तर आपली आकृती सरळ दिसण्यासाठी मी बीसी ही बाजू निवडतो आणि बीसी या बाजूला एक समांतर रेषा काढतो। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे का समांतर रेषा काय असते ती, त्याच पद्धतीने एक आपल्याला समांतर रेषा काढायची आहे। बघा ही समांतर रेषा मी काढली, या समांतर रेषेला एल हे नाव देतो आणि ती बाजू एबी ला आणि बाजू एसी ला ती छेदते, तर ती इंटरसेक्ट करते, तर ती पी आणि क्यू या दोन बिंदूंमध्ये इंटरसेक्ट करते, हे असं मी दाखवले। आता मला सिद्ध काय करायचं आहे तर इथं या थेरम मध्ये मला सिद्ध करायचं आहे का जेव्हा एखादी रेषा जी आहे ती एखाद्या ट्रायंगलच्या एका बाजूला समांतर असते आणि तेव्हा ती इतर दोन बाजूंना छेदते, ती वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदते, कारण इथे पी मध्ये आणि इथे क्यू मध्ये, तेव्हा ती एल ही जी रेषा आहे या बाजूला डिवाइड करताना म्हणजे या बाजूचे दोन भाग करताना त्या भागाचे जे रेशो आहेत, गुणोत्तर आहेत, ते कशा असणार आहेत, प्रमाणामध्ये असणार आहेत। म्हणजेच बघा प्रमाणामध्ये म्हणजे काय, एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी। आता बघा काही संख्या जर आता हे झालं जे आपल्याला इंटरसेप्ट भेटतात, आंतरछेद भेटतात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडस प्रमाण म्हणजे काय हे समजावून सांगतो। आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दोन गुणोत्तर आहेत, दोन रेशिओ आहेत। इथं आहे 3/4 आणि इथं आहे 9/12। आता मला जर हे दोन रेशिओ कसे दाखवायचे, मला प्रमाणामध्ये दाखवायचे असतील तर त्यासाठी या हे दोन्ही रेशिओ कसे असते पाहिजे, सारखे असते पाहिजे, तेव्हाच ते कसे होतात, प्रमाणामध्ये होतात। म्हणजेच काय होणार तर इथं 9 ला आणि 12 ला 3 ने डिवाइड करता येतात, इथं किती येतील, 3 येतील आणि इथं 4 येतील। जर आपण याला 9 ला 3 ने डिवाइड केलं तर 3 येतील आणि 12 ला जर 3 ने डिवाइड केलं तर 4 येईल। याचा अर्थ असा होतो का इथं हे रेशिओ आणि हे रेशिओ कसं आलेलं आहे, सारखं आहे। त्यामुळं हे दोन्ही जे रेशिओ आहे, ते दोन्ही जे गुणोत्तर आहेत ते कसे येतात, प्रमाणामध्ये आहे, इन प्रॉपोर्शन मध्ये आहे। ओके, तर आता आपल्याला इथं सुद्धा बघा ह्या ज्या ही जी बाजू आहे या बाजूचे जे दोन छेद तयार झालेले, या छेदाचं जे रेशिओ आहे आणि हे जे रेशिओ आहे हे दोन्ही सारखेच आहेत।
असं आपल्याला सिद्ध करायचंय. मग आता ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला काही अटी असतात, त्या अटी आपल्याला लिहून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता त्या अटी म्हणजेच काय, आपण त्याला स्टेप सुद्धा म्हणू शकतो. तर बघा, कोणताही थेरम आपल्याला सिद्ध जर करायचा असेल तर त्या थेरम जो आहे तो एका विशिष्ट पद्धतीने लिहावा लागतो आणि त्या मेथडने आपल्याला तो सिद्ध करावा लागतो. जसं की आपल्याला जे दिलेल्या गोष्टी आहेत त्या अगोदर लिहून घ्याव्या लागतात आणि त्या लिहून घेण्यासाठी गिवन, बघा गिवन हा एक भाग आहे. गिवन म्हणजे त्याला मराठीमध्ये पक्ष म्हणतात. याच्यामध्ये आपल्याला जे दिलेलं असतं ते लिहून घ्यायचं असतं. आता दिलेलं काय आहे आणि आपल्याला काय सिद्ध करायचं आहे हे आपल्याला अगोदर समजणं अत्यंत गरजेचं आहे. जर हे समजलं नाही तर आपण थेरम सिद्ध करू शकत नाही, किंवा मग त्याच्यावर आपण तिथं कोणते नियम वापरायचे, काय करायचं याबद्दल आपण व्यवस्थित स्पष्टीकरण करू शकत नाही किंवा लिहून घेऊ शकत नाही. आता गिवन म्हणजे काय, तर गिवन मध्ये आपल्याला ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्याच लिहून घ्यायच्या. आता गिवन मध्ये आपल्याला दिलेल्या कोणत्या गोष्टी आहेत, तर इथं एक काय ट्रायंगल आहे आणि लाईन यल ही बीसी ला पॅरलल आहे, हे आपल्याला लिहून घ्यावं लागेल. आणि त्याचबरोबर ही लाईन यल जी आहे ती एबी ला पी बिंदू मध्ये छेदते आणि एसी ला क्यू बिंदू मध्ये छेदते. एवढं आपल्याला दिलेलं आहे. बाकीचं पुढचं जे आहे ते सिद्ध करायचं आहे. ओके, तर मग आपण हे लिहून घेऊ. आता बघा, मी इथं लिहून घेणार आहे इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी म्हणजेच काय, ट्रायंगल एबीसी मध्ये याच्यामध्ये काय दिलेलं आहे, लाईन यल इज पॅरलल टू साइड बीसी. म्हणजे इथं जे मराठी मीडियमचे विद्यार्थी त्यांनी समजून घ्यायचं, साइड म्हणजे काय, बाजू, लाईन म्हणजे रेषा. आता त्याच्यानंतर आणखी काय सांगितलं, लाईन यल इज इंटरसेक्ट टू साइड AB and side AC at P and Q respectively. ओके, म्हणजेच काय होतं का, रेषा L जी आहे ती बाजू AB ला P बिंदू मध्ये आणि AC ला Q बिंदू मध्ये छेदते. आता हा झाला आपल्या गिव्हनचा भाग. जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला जे सिद्ध करायचं असतं, जे प्रूव्ह करायचं असतं ते आपल्याला लिहून घ्यायचे. बघा इथं त्याला लिहावं लागेल टू प्रूव्ह, म्हणजेच काय, साध्य. आपल्याला साध्य काय करायचं याच्यामध्ये, तर आपल्याला साध्य हे करायचं आहे का त्याचे जे आंतरछेद आहेत, जे इंटरसेप्ट आहेत ते कसे आहेत, प्रॉपरेशन मध्ये आहेत. म्हणजे एपी अपॉन पीबी इज इक्वल टू AQ अपॉन QC. ठीक आहे. आता त्याच्या नंतरचा भाग असतो बघा कन्स्ट्रक्शनचा. आता कधी कधी आपण जे कन्स्ट्रक्शन आहे ते स्पेशली लिहू शकतो, कधी कधी जे कन्स्ट्रक्शन आहेत जे आपण सिद्धता करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा ऍड करू शकतो. तर मी तो मुद्दा थोडासा वेगळा घेतो, म्हणजे जो तुम्हाला पुढे जे आपण थेरम सिद्ध करणार आहोत त्याच्यामध्ये उपयोगी येईल. परंतु तुमच्या पुस्तकामध्ये तो असं स्पेशली पॉइंट दिलेला नाही, परंतु आपण इथूनच सुरुवात करू त्या पॉइंटची. तिसरा पॉइंट आहे आपला कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनचा अर्थ होतो रचना. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, रचना. आणि इथं आपल्याला रचना करावी लागेल. बघा रचना का करावी लागते, आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे दुसऱ्या कुठलाही आधार नाही. आता हा थेरम सिद्ध करायचा म्हणजे हे थेरम सिद्ध करण्यासाठी काही गुणधर्माचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. मग ते गुणधर्म कुठले वापरायचे, तर ते गुणधर्म असे असतात का या थेरमच्या अगोदर आपण जेवढा भाग शिकलेला आहे मग तो आता 10वीच्या पुस्तकातील असू द्या, या भागाच्या अगोदरचा भाग, किंवा 9वीच्या पुस्तकातला पण आपल्याला यूज करावा लागतो, किंवा 8वीच्या पुस्तकातला सुद्धा यूज करावा लागतो. इव्हन आपण 4थी 5वी पासून कुठलाही नियम यूज करू शकतो, परंतु या नियमाच्या अगोदरचा.
मग आता बघा, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला इथं कुठलाही आधार नाही, तर मग आपल्याला आधार मिळवून घ्यावा लागतो. मग ते आधार मिळवण्यासाठी आपल्याला वैयक्तिक एक रचना तयार करावी लागते, एक कन्स्ट्रक्शन तयार करावं लागतं. आणि ते कन्स्ट्रक्शन आपण इथं करणार आहोत. ते कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, आपल्याला पी आणि सी हा जो पॉइंट आहे तो जोडून घ्यायचा आहे, आणि बी आणि क्यू हा जो पॉइंट आहे तो सुद्धा जोडून घ्यायचा आहे. बघा, मी या पद्धतीने इथं पी आणि सी हा पॉइंट जोडून घेतो, आणि बी आणि क्यू हा पॉइंट जोडून घेतो. ओके, ठीक आहे. आता मी ते जोडलेले, म्हणून मी इथं लिहिणार, आपण थोडं शॉर्टकट लिहू, जॉईन पी सी अँड बी क्यू. ओके, म्हणजेच काय, पीसी आणि बी क्यू जोडले. आता हे जोडल्यामुळं काय झालं, जोडल्यामुळं बघा इथं आणखीन दोन जे नवीन ट्रायंगल आहेत ते तयार झाले, आणि त्या दोन नवीन ट्रायंगलचा हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला उपयोग करावा लागेल. बघा, या थेरमची सर्व जी सिद्धता आहे ती तुमच्या पुस्तकात व्यवस्थित पद्धतीने दिली आहे. मी तुम्हाला हा थेरम थोडक्यात समजावून सांगणार आहे, कसा आणि कोणत्या पद्धतीने सिद्ध करायचा, कारण बोर्डवर पूर्ण मी लिहून घेऊ शकत नाही. तरी पण मी जेवढं चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगता येईल तेवढं चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता बघा, इथं नेमकं ते जोडल्यामुळं काय होतं, तर आपल्याला त्याच्या अगोदर याच्या समोरचा जो मुद्दा आहे तो आहे प्रूफ. कोणता आहे तो मुद्दा, तो आहे प्रूफ. प्रूफ म्हणजे सिद्धता. आता याच्यामध्ये आपल्याला हा जो पॉइंट आहे याच्यामध्ये आपल्याला पूर्ण सिद्धता करावी लागणार आहे. मग बघा, ती सिद्धता कोणत्या पद्धतीने करणार, आता आपल्याला स्टार्टिंगला जे ट्रायंगल दिसत आहेत या ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन व्यवस्थितरित्या करावं लागेल. मी थोडं ही जी आकृती आहे ना, या आकृतीचा अर्धा भाग वेगळा ड्रॉ करून घेतो. बघा, ही आपली एपी आणि ही जी रेषा आहे बघा, ही आपली एल रेषा आहे. इथं ए बिंदू आहे, हे पी आहे, आणि इथं बी आहे, आणि इथं क्यू बिंदू आहे. हे मी फक्त हा जो एवढा जो भाग आहे तो बाजूला काढला. बघा, एवढाच भाग बाजूला काढला. तर एवढा भाग बाजूला काढला तर इथं बघा, इथं मला दोन ट्रायंगल मिळतात. ए पी क्यू हा एक ट्रायंगल, आणि त्याच्यानंतर बी पी क्यू हा दुसरा ट्रायंगल. आता ह्या ज्या आकृत्या आहेत ह्या अशा म्हणजे ते खालच्या बाजूने आकृती आहे, आणि यांचे जे बेस आहेत ते वरच्या बाजूने आहेत. पण आपण जर एपीक्यूचा बेस जर एपी जर घेतला तर आपल्याला याची हाईट काढण्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला या क्यू बी बिंदू मधून एक लंब काढावा लागेल, जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे. आणि बीपी क्यू याचा जर बेस जर मी पीबी घेतला तर याच्या समोरचा वर्टेक्स क्यू आहे, या क्यू बिंदूतूनच मला असा पुढे लंब काढावा लागेल. याचा अर्थ असा होतो मित्रांनो, का हे जे दोन ट्रायंगल आहेत एपी क्यू आणि पीबी क्यू, हे जे दोन्ही ट्रायंगल आहेत हे दोन्ही ट्रायंगल कॉमन हाईटचे आहेत, समान उंचीचे आहेत. मग हे समान उंचीचे असल्यामुळं यांच्या जे एरियाचा रेशिओ येणार आहे ते एरियाचा रेशिओ कसा असणार आहे, त्यांच्या बेसच्या रेशिओ एवढं, म्हणजे त्यांच्या पायाच्या रेशिओ एवढा असणार आहे. मग आपल्याला इथं स्टार्टिंगला लिहून घ्यायचंय का इन ट्रायंगल, बघा, इन ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल पीबीक्यू. ओके, आता याच्यामध्ये काय, तर आपल्या याचा एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू. ओके, आता याचा जो एरिया येणार आहे आपण जाणून घेतलं का हे दोन्ही जे ट्रायंगल आहेत ते समान उंचीचे आहेत, मग त्यांच्या बेस एवढा. आता एपीक्यू चा बेस एपी आहे, तो आपल्याला एपी लिहून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर पीबी, त्याच्यानंतर बघा बीपीक्यू चा बेस जो आहे तो आहे पीबी आहे, तो आपल्याला लिहून घ्यावा लागणार आहे. मग आपल्याला याला एक नंबर द्यायचा आहे. तर याचं जे रिजन येणार आहे तर तुम्ही याचे रिजन जे आहे ते दोन पद्धतीने लिहू शकता. एक पहिली पद्धत म्हणजे काय, तर हे जे दोन्ही जे ट्रायंगल आहेत ते समान उंचीचे आहेत, म्हणजे कॉमन हाईट ट्रायंगल आहे ते. किंवा मग तुमच्या पुस्तकात एक आणखीन एक रिजन दिलेला आहे का ते काय आहे, समान पायाच्या
प्रमाणामध्ये, या पद्धतीचं कारण आहे ते तुम्ही बुक मधून पुस्तकातून ते कारण लिहू शकता. आता सेकंड कंडिशन, आता जसं आपण हा भाग वेगळा काढला तसंच या साईडच्या आपल्याला दोन ट्रायंगलचा विचार करायचा. तर मी हे हा जो ट्रायंगल आहे तो खालचा पुसून टाकतो. पुन्हा आपल्याला बघा हे या पद्धतीचं दुसरा आपला इथं पॉइंट सी आहे. जर आपण इथं सुद्धा एपीक्यू हा एक ट्रायंगल येणार आहे आणि त्याच्यानंतर पीक्यूसी हा ट्रायंगल आहे. याचा पाया जर एक्यू घेतला आणि याचा पाया जर क्यूसी घेतला तर आपल्याला पी बिंदूतूनच पुन्हा लंब काढावा लागेल. म्हणजे हे दोन ट्रायंगल सुद्धा कसे आहेत, समान उंचीचे आहेत, ते सुद्धा कॉमन हाईटचे ट्रायंगल आहेत. त्याच्यामुळे आपण सेकंड कंडिशन मध्ये असं लिहू शकतो बघा, इथं इन ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल पीक्यूसी. ओके, याचा पण एरिया काढून द्यायचा. एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू याचा रेशिओ सेम येणार आहे एक्यू अपॉन क्यूसी. याला आपण सेकंड नंबर देऊ आणि याचं सुद्धा रिझन तेच असणार आहे जे बुक मध्ये दिलेलं आहे ते, किंवा मग आपण समान उंचीचे ट्रायंगल म्हणून असं सुद्धा याला कारण लिहू शकतो. आता बघा तुम्ही 1 आणि 2 चं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. 1 आणि 2 मध्ये आपल्याला नेमकं काय दिसतंय, तर याच्यामध्ये बघा एपी आणि एपी भागिले पीबी आहे, एक्यू भागिले क्यूसी आहे. हे इकडल्या बाजू कशा आहेत, सारख्या आहेत, परंतु आपल्याला हे दोन बाजू एकरूप दाखवायचे म्हणजे समान दाखवायचे. जे दोन गुणोत्तर आहेत ते इक्वल दाखवायचे. परंतु मग हे नुसतं असं येऊन चालत नाही, तर इकडलं सुद्धा आपल्याला इक्वल दाखवता आलं पाहिजे. मग इक्वल दाखवण्यासाठी हे चेक करून घेऊ आपण, हे दोन्ही इक्वल आहेत का. जर आपण या रेशिओचं आणि या रेशिओचं जर ऑब्झर्वेशन केलं तर वरती इथं एपीक्यू हा ट्रायंगल दिसतोय, खाली सुद्धा एपीक्यू हा ट्रायंगल दिसतोय, परंतु इथं बीपीक्यू आणि सॉरी इथं पीक्यूसी आहे, पीक्यूसी इथं लिहिलं आहे बघा. इथं बीपीक्यू आहे आणि इथं पीक्यूसी आहे. हे जे दोन ट्रायंगल आहेत, हे दोन ट्रायंगलचा एरिया आपल्याला कॉन्ग्रुएंस दाखवणं गरजेचं आहे, एकरूप दाखवणं गरजेचं आहे. पण मग आता तो एकरूप कसा दाखवायचा बघा. आपण 1.1 मध्ये आपण एक गणित घेतलं होतं बघा, 4 नंबरचं जे गणित आहे. 4 नंबरच्या गणितामध्ये सुद्धा दोन समांतर रेषा होत्या आणि त्या समांतर रेषेमध्ये दोन ट्रायंगल काढलेले होते. जसं की बघा इथं बघा, ही रेषा एल आहे आणि बीसी आहे. ह्या दोन ज्या आहेत त्या अशा आहेत, समांतर आहेत, पॅरलल आहेत, म्हणून आपल्याला इथं असं लिहावं लागणार आहे, लाईन एल पॅरलल टू साइड बीसी. आता हे समांतर असल्यामुळं काय होणार तर बघा, इथं एक ट्रायंगल आपला पीबीसी आणि त्याच्यानंतर बीक्यूसी हा जो एक ट्रायंगल आहे, तर यांच्या दोघांचा जो बेस आहे बीसी हा बेस कॉमन आहे आणि दोन समांतर रेषेमध्ये तयार झालेले ट्रायंगल असल्यामुळं त्यांची हाईट सुद्धा कशी असणार आहे, सेम असणार आहे. आणि हाईट सेम झाल्यामुळं त्यांच्या दोघांचं जे रेशिओ येणार आहे ते रेशिओ सुद्धा कसा असणार, एक असणार. एक असणार म्हणजे काय, ते दोन्ही कॉन्ग्रुएंट्स असणार. ते जे दोन्ही ट्रायंगल आहेत त्यांचा एरिया जो आहे तो कसा असेल, कॉन्ग्रुएंट्स असेल, कारण ते दोन्ही सुद्धा सारखेच आहेत. मग आपण त्याला पुस्तकामध्ये एक पद्धती लिहिली त्या पद्धतीने लिहून घेऊ शकतो, किंवा आपण आपली जी मेथड आहे त्या मेथडनी सुद्धा लिहून घेऊ शकतो. आता बघा यांची हाईट पण सेम आहे आणि त्याच्यानंतर बघा त्यांचा बेस सुद्धा सेम आहे. याच्यामुळं आपण इथं त्यांचे जे दोन ट्रायंगल आहेत ते आपण कॉन्ग्रुएंट दाखवून घेऊ शकतो. ते कशा पद्धतीने आले ते तुम्हाला पुस्तकामध्ये पूर्णपणे म्हणजे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय, फक्त मी थोडंसं इथं ते डायरेक्टली लिहून घेतोय. मग आपल्याला इथं असं लिहून घ्यावं लागेल बघा. मी इथं समोर लिहितो, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आपला बीक्यू बीपीक्यू बीपीक्यू कॉन्ग्रुएंट्स एरिया ऑफ ट्रायंगल. दुसरा कुठला आहे आपला पीक्यूसी
PQC हे एकरूप झालेले आहे, त्याला आपल्याला 3 नंबर नाव द्यायचं आहे. 3 नंबर दिल्याच्या नंतर बघा आपण आता 1, 2 आणि 3चं जर ऑब्झर्वेशन केलं तर हे आणि हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर सारखं येईल. त्यामुळे हे दोन गुणोत्तर सारखे असल्यामुळे हे पण गुणोत्तर काय सारखे येईल. मग आपण असं लिहितो फ्रॉम 1 2 and 3 म्हणजेच 1 2 3 वरून आपण असं सांगू शकतो का एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC. बघा याचा अर्थ असा होतो हे जर दोन गुणोत्तर सारखे असतील तर हे आणि हे गुणोत्तर सुद्धा कसं असणार आहे, सारखा असणार आहे. म्हणजेच AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. या पद्धतीने आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते सिद्ध होऊन जातं. तरी तुम्ही एकदा पुस्तकामध्ये पूर्णपणे वाचून घ्या. मी इथं आकृतीला नाव वगैरे वेगळे दिलेले असतील ते तुम्ही बघा आणि हा जो थेरम आहे तो पक्का पाठ करा, जेणेकरून याचा तुम्हाला वापर कसा करायचा हे नक्कीच तुम्हाला समजणार आहे. आणि याचा वापर कसा करायचा हे मी जसं उदाहरणामध्ये आले तसं तुम्हाला समजावून सांगणार आहे. मित्रांनो, आता आपण समोर जो आपण आता एक थेरम अभ्यास केला आहे कोणता BPTचा, त्या थेरमवर आधारित आणखीन 3 गुणधर्म आहेत. त्या 3 गुणधर्माचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आता मी 3 गुणधर्म तुम्हाला सिद्धतेसह म्हणजे सिद्धता करून स्पष्ट करून दाखवणार नाही, फक्त त्याची इन्फॉर्मेशन देणार आहे आणि ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. याची सिद्धता पुस्तकामध्ये सविस्तररित्या दिलेली आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता आणि याचा चांगला अभ्यास करू शकता. आता बघा याच्यामध्ये जो आपण BPTचा थेरम घेतलेला आहे, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय घेतलाय, त्याचा कन्व्हर्स म्हणजे व्यत्यास हा काय आहे. आपल्याला थेरम काय सांगतो, जर एखाद्या एक ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या एखाद्या बाजूला जर रेषा समांतर असेल तर ती रेषा त्या उरलेल्या 2 बाजूंना ती विभागते आणि ती पण कशी विभागते, प्रमाणामध्ये विभागते. तर व्यत्यास काय असतो, व्यत्यास म्हणजे काय हे आपण 9वीचा गणित भाग 2 जे आहे त्याचा जो पहिला चॅप्टर, त्या पहिल्या चॅप्टर मध्येच आपण व्यत्यास म्हणजे काय, कन्व्हर्स म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. कन्व्हर्सचा अर्थ काय होतो, थोडस उलट, म्हणजे काय जी दिलेली गोष्ट असते ते उलट आहे. तर आता इथं समांतर रेषा दिलेली आहे आणि BPTच्या थेरम मध्ये रेषा कोणती दिलेली आहे, रेषा आहे, रेषा आपल्याला समांतर दिलेली आहे, पॅरलल दिलेली आहे आणि आपल्याला त्याचे जे गुणोत्तर आहेत ते कसे दाखवायचे, प्रमाणामध्ये दाखवायचे. इथं कसं आहे तर ते गुणोत्तर प्रमाणात आहे तर ती रेषा आपल्याला समांतर दाखवायची, म्हणजे एकमेकाच्या कसं आहे उलट आहे ते सिद्ध करायचं आहे. आणि आपण त्या गुणधर्माचा वापर करून बरेचसे गणित आपण सोडू शकतो. म्हणजेच काय असणार बघा, याच्यामध्ये ऑलरेडी ती जी रेषा आहे त्या 2 बाजूंना प्रमाणामध्ये विभागते, तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके, हा झाला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. ओके, ठीक आहे. आता आपण याच्यावर आधारित आणखीन काही नियम अभ्यासणार आहोत, ते गुणधर्म अभ्यासणार आहोत. तो गुणधर्म म्हणजे कोणता आहे, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, म्हणजेच काय, त्रिकोणाच्या कोनाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म. आता हा कोन दुभाजकाचा गुणधर्म काय सांगतो तर बघा, याच्यामध्ये आपल्याला एक ट्रायंगल दिलेला असतो आणि त्या ट्रायंगलच्या कुठल्याही एका अँगलचा जो बायसेक्टर आहे, बायसेक्टर म्हणजे काय, तो कोन दुभाजक, जो कोन दुभाजक असतो तो काय करतो बघा, समजा फॉर एक्झाम्पल अँगल ABC इथं दिलेला आहे, या अँगल ABC चा BD हा अँगल बायसेक्टर आहे. हा BD हा अँगल बायसेक्टर या AC चे 2 भाग तयार करतो. ओके, इथं AD हा भाग तयार झाला आणि DC हा भाग तयार झाला. AD आणि DC चं जे रेशिओ असतं त्या उरलेल्या बाजूच्या रेशिओ एवढा असतो. म्हणजे कसं, आता हे
AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC, AB अपॉन BC या पद्धतीने असणार आहे. लक्ष द्या पुन्हा एकदा, एखादा ट्रायंगल दिला असेल त्या ट्रायंगलच्या कुठल्याही अँगलचा जो बायसेक्टर आहे तो बायसेक्टर काढल्यामुळं त्या कोणासमोरील जी बाजू आहे त्या बाजूचे दोन भाग तयार होतात आणि त्या दोन भागाचं जे गुणोत्तर आहे, जे रेशिओ आहे, हे रेशिओ जे आहे ते उरलेल्या बाजूच्या रेशिओ एवढं असतं. जसं की आणखीन आपण एक करू, आपण काय करू, हाच ट्रायंगल घेऊ, याचा सी अँगल घेऊ, या सी अँगलचा आपण एक अँगल बायसेक्टर काढू आणि तो इथं पी बिंदू मध्ये काय करतोय, एबी ला छेदतोय. म्हणजेच काय इथं एपी, इथं असं होणार एपी भागिले पीबी बरोबर, आता उरलेल्या बाजू कोणती, एसी आहे आणि बीसी आहे, एसी भागिले बीसी. या पद्धतीने आपण हा गुणधर्म सांगू शकतो. आता आपण या गुणधर्माकडे जाऊया. हे गुणधर्म म्हणजे काय, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, म्हणजे तीन समांतर रेषा व त्या समांतर रेषेची जे छेदिका आहेत त्या छेदिकेचा गुणधर्म. आता हा गुणधर्म आपण येता 8वी मध्ये अभ्यासलेला आहे, 8वी मध्ये पण आहे आणि 9वी मध्ये सुद्धा आहे. जर तीन पॅरलल लाईन असतील, तीन समांतर रेषा असतील, बघा मी इथं तीन समांतर रेषा काढून दाखवते तुम्हाला. आपण या तीन समांतर रेषेला नाव देऊ एल, एम आणि एन. ठीक आहे, एल, एम, एन ह्या तीन समांतर रेषा आहेत आणि यांचे जे ट्रान्सव्हर्सल आहेत, ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, छेदिका, ही ट्रान्सव्हर्सल पी आणि ही एक ट्रान्सव्हर्सल क्यू. आता इथं काय होतं, ही जी पी ही ट्रान्सव्हर्सल आहे ती ए ला इंटरसेक्ट करते, एम ला इंटरसेक्ट करते आणि एन ला सुद्धा इंटरसेक्ट करत असते. आणि ही क्यू ची सुद्धा इथं इथं आणि इथं सुद्धा इंटरसेक्ट करते. सपोज पी ही एल ला ए मध्ये, याला बी मध्ये आणि याला सी मध्ये इंटरसेक्ट करू लागली आणि क्यू ही याला इथं पी मध्ये, याला एम ला क्यू मध्ये आणि एन ला सी मध्ये इंटरसेक्ट करते. आता हे इंटरसेक्ट झाल्याच्या नंतर या तीन समांतर रेषेमुळे पी आणि क्यू या छेदिकेचे आंतरछेद तयार होतात. म्हणजे काय, इंटरसेप्ट तयार होतात. आता आंतरछेद एबी हा एक आंतरछेद तयार झाला आणि बीसी हा एक आंतरछेद तयार झाला. इकडे बघा पीक्यू हा एक आंतरछेद तयार झालेला आहे, त्यानंतर क्यूसी हा एक आंतरछेद तयार झाला. हे आंतरछेदाचं जे गुणोत्तर आहे, हे गुणोत्तर कसं असतं, सारखं असतं किंवा मग ते प्रमाणामध्ये असतं. म्हणजे आपण इथं एबी भागिले बीसी व पीक्यू भागिले क्यूसी असं आपण सहजरित्या सांगू शकतो. हा नियम अतिशय सोपा आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यामध्ये काही किमती दिलेल्या असतील आणि त्या किमती आपल्याला म्हणजे त्या किमती दिल्या असतील त्याच्यावरून जी किंमत काढायला सांगितलेली आहे ती आपल्याला शोधायची असते. याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही तीन भागाच्या किमती असतील, चौथ्या भागाची आपल्याला किंमत काढायची. या पद्धतीने आपण हे जे तीन गुणधर्म आहे, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही गुणधर्म घेतलेले आहेत, एक थेरम घेतलेला आहे आणि हे तीन गुणधर्म घेतलेले. या तीन गुणधर्माचा चांगला तुमचा अभ्यास उद्यापर्यंत झाला पाहिजे, कारण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1.2 यामधील जे गणित आहे ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही या गुणधर्माचा अभ्यास करा आणि हे गुणधर्म तुम्हाला पूर्ण आपला समरूपता हा जो पाठ आहे संपेपर्यंत याचा वापर करायचा आहे. त्यामुळं तुमचा या गुणधर्माचा चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे. तुम्ही हे सविस्तर गुणधर्म तुमच्या पुस्तकामध्ये बघू शकता. ठीक आहे, धन्यवाद.